here example question number 1. A boy playing on the roof of 10-meter high building throws a ball with a speed 10 meter per second at angle 30 degree with a horizontal. How far from the throwing point will the ball be at the height 10 meter from the ground inside the bracket. G is equal to 10 meter per second square. A 8.66 meter, B 5.20 meter, C 4.33 meter आणि D 2.60 मीटर. तो काय म्हणतो? सीआर रूफ आहे, रूफ. समजा या ठिकाणी हे रूफ हे असं, हे किती मीटर हाईट आहे? रूफची हाईट किती? 10 मीटर हाईट. हे 10 मीटर हाईट. या रूफ वरती हे ग्राउंड आहे असं, आणि या रूफ वरती या ठिकाणापासून हॉरिझॉन्टलची किती अँगल केला? 30 डिग्री. आणि यू या व्हेलॉसिटीने थ्रो केला 10 मीटर पर सेकंड. तर तो म्हणतो किती दूर जाईल, किती उंचीवरती? बरोबर त्याच उंचीवरती. ही हाईट किती? 10 मीटर. या ठिकाणी म्हणलाय तो हाऊ फार फ्रॉम थ्रोईंग पॉइंट आहे हा ओ, याच्यापासून हाऊ फार फ्रॉम थ्रोईंग पॉइंट विल बॉल ऍट द हाईट 10 मीटर. किती दूर? 10 मीटर हाईट वरतीच किती दूर जाईल? समजा कन्सिडर करू आपण हा असा गेला, तरी ही हाईट किती? 10 मीटर. ही किती? 10 मीटर. ही किती? 10. मग किती दूर गेला? तर एवढा दूर गेला हाईट वरती. तर हे काय असते? रेंज असते. बरोबर आहे का? आर विचारलं. मग आर विचारला तर व्हॉट इज आर? आर इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन ऑफ 2 थीटा डिवायडेड बाय जी. बरोबर आहे का? मग तुम्ही असंही करू शकता, यू स्क्वेअर, यू किती रे? 10 चा स्क्वेअर साइन ऑफ 2 into 30 डिवाइड बाय जी 10. 10 ला 10 कॅन्सल, 10 साइन ऑफ 60. साइन 60 किती असते? आता माझी किंमत पाठ आहे √3/2. √3 ची किंमत किती? 1.732 डिवाइड बाय 2. 10 into 0.8660. 10 ने मल्टिप्लाय केलं 8.66 मीटर. दॅट द आन्सर ई. ओके. आता पुढचा क्वेश्चन तुम्हाला देतो. क्वेश्चन नंबर 2. फॉर प्रोजेक्टाइल the ratio of maximum height reached to square of
flight time is g is equal to 10 meter per second square. A 5:4, B 5:2, C 5:1 and D 10:1. चला फास्ट सॉल्व करा. काय विचारलंय? मॅक्झिमम हाईट टू स्क्वेअर ऑफ फ्लाईट टाइम म्हणजे h2t² विचारलाय. मग h काय असतं रे? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ h? h इज इक्वल टू u² sin square theta divided by 2g. आणि t काय? 2u sin theta divided by g. t² काय येईल? 4u² sin square theta divided by g². बरोबर आहे का? हो सर. h divided by t² is equal to u² sin square theta divided by 2g. उलटून गुणिले याची किंमत जर इथं डिवाइड असेल तर उलटून गुणिले काय येईल? g² divided by 4u² sin square theta. राईट? ला sin square कॅन्सल, u² ला u² कॅन्सल, g ला g कॅन्सल, g 4 2 8, g ची किंमत 10 डिवाइड बाय 8, 2 5 10, 2 4 8. There is a h2t² is equal to 5:4. That is the answer. सोपं आहे की नाही? अरे सोपं आहे की नाही? इतका आवाज खोल म्हणल्यावर कसं सोपं असेल? क्वेश्चन नंबर 3. A cricketer can throw ball to maximum horizontal distance of 100 meter. The speed with which he throw the ball is. Answer nearest integer. जवळचा पूर्णांक उत्तर सांगायचं रे. नियरेस्ट टू द नियरेस्ट इंटीजर. अपूर्णांकात आलं तर पूर्णांक करायचं जवळचं. नियरेस्ट इंटीजर यामध्ये आन्सर आणायचं. ए काय? 30 मीटर पर सेकंड, बी 42 मीटर पर सेकंड, सी 32 मीटर पर सेकंड आणि डी 35 मीटर पर सेकंड. सोल्युशन त्याला काय म्हणतो तो? मॅक्झिमम रेंज दिली, आर मॅक्स ची किंमत दिली. किती दिली? 100 मीटर. जी पार्ट आहे तुमचा 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि तुम्हाला यू विचारला. हियर जनरल फॉर्म्युला आर इज इक्वल टू u² sin of 2 theta divided by g असते. आर ची किंमत यू आणि जी कॉन्स्टंट आहे. आर ची किंमत कशावरती डिपेंड आहे? साइन वरती. आणि साइन ची जेवढी मॅक्झिमम किंमत असेल तेवढा आर मॅक्झिमम. आर ची साइन ऑफ 2 थीटा ची साइन ची किंमत मॅक्झिमम किती? 1. त्यावेळेस आर मॅक्स किती? मग आर मॅक्स इज इक्वल टू u² डिवायडेड बाय जी. बरोबर आहे का? थीटा 45 असताना मॅक्झिमम असताना 32 मीटर पर सेकंड. किती? 32. हा करेक्ट आहे. सर 32 आंसर येते. u² divided by u² is equal to r max into g. तर 100 into 10 u is equal to 100 चा स्क्वेअर रूट 10 into root 10 into 3 point किती रे? 10 चा स्क्वेअर रूट किती? 3.16.
सो 31.6 मीटर पर सेकंद. तर तो इंटिजर म्हणला 32 मीटर पर सेकंद. Question number 4. A particle covers 50 meter distance when projected with initial speed on the same surface it will cover a distance, comma, when projected with double the initial speed. Answer: A 100 meter, B 150 meter, C 200 meter आणि D 250 meter. चला फास्ट सॉल्व करायचं, फास्ट. झालं? 200 meter. एकदम करेक्ट. 200 meter, sir. एकदम करेक्ट. Sir, C option. करेक्ट. Sir, C option. एकदम करेक्ट. Sir, C. करेक्ट. 200 meter. करेक्ट. बांधळे जॉईन नाही का रे? कुठे? प्रणव? आहे सर. हा, ते बांधळे जॉईन नाही का बघ बरं. बामदळे नाहीये सर. त्याने मेसेज टाकलाय, काहीतरी प्रॉब्लेम आहे रेकॉर्डिंग करत. वैष्णवी जॉईन नाही का? जगताप जॉईन नाही? ऐश्वर्या जॉईन नाही? वैष्णवी? सर तिचा नेटवर्क प्रॉब्लेम होता म्हणून ती जॉईन नाही झाली वाटतं. माझा आवाज आहे हा. आता कोण बोलला रे? ऐश्वर्या. हा, त्या मोबाईलचा स्क्रीन तिचा खराब झाला आणि गावाकडे गेलेली, तिचा मेसेज आलता. आणखी कोण ऍब्सेंट आहे आज? बेरे आलेत का? बेरे? हो सर. ओके. आणखी कोण ऍब्सेंट आहे? सोल्युशन या पद्धतीने सोडायचं. काय म्हणला तो? यू एवढी वेलॉसिटी असेल, इनिशियल वेलॉसिटी U1 म्हणू आपण, U. त्यावेळेस रेंज R1 किती दिली? 50 मीटर. जर हीच वेलॉसिटी 2U केली, डबल केली मी, तर रेंज किती असं विचारलंय ना? अरे असंच विचारलंय ना.
सर हो सर तर व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ आर? आर इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन ऑफ 2 थीटा डिवाइड बाय जी. अँगल ऑफ प्रोजेक्शनच्या बाबत काही बोलला नाही. जी तर कॉन्स्टंट असतो, याचा अर्थ हे कॉन्स्टंट आहे. मीन्स आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यू स्क्वेअर. तुम्हाला R2 काढायचं तर वरती घ्या R2. R2 डिवायडेड बाय R1 डायरेक्टली असल्यामुळं 2 च्या पुढे 2 U2 डिवाइड बाय U1 त्याचा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर. U2 किती 2U डिवायडेड बाय U ब्रॅकेट स्क्वेअर U कॅन्सल 2 चा स्क्वेअर 4. हा R1 तिकडे जाऊ द्या. R2 इज इक्वल टू 4R1. सो 4 into 50 इज इक्वल टू 200 मीटर. आलं? हो सर सिद्धी आली का? सिद्धी पाटील. हो सर ओके, पाटील आल्यात का? हो सर ओके. कितवं चाललंय एक्झाम्पल आपला? गेल्या बघ विसरून. 5वा 5वं नक्की का? 5वं का 6वं आहे? 5वा सर 5वा क्वेश्चन नंबर 5. सर. आता तुम्ही सॉल्व्ह करायचा. आता तुम्ही सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करताना हो सर हे बुलेट मला सोडायला लावताना कसलं? हे बुलेट इज फायर्ड कळते ना रे? हो सर फ्रॉम अ कॅनॉन with a velocity 500 meter per second if the angle of projection 15 degree 15 डिग्री लॉकेबल नसेल. मला विचारा त्या याची किंमत किंवा पार्ट बी तयार होती आपोआप अँड जी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. then the range is चला फास्ट सुरू करा. मी पर्याय लिहिण्याच्या अगोदर A 25 into 10⁻³ मीटर, B 12.5 into 10⁻³ मीटर, C 50 into 10⁻² मीटर and D 25 into 10⁻² मीटर. आलं? 1 मिनिट. ओके. सर ऑप्शन बी. ऑप्शन काय? बी. बी बी ना? हा सर. हा करेक्ट आहे. सी आर सोल्युशन काय म्हणला तो? रेंज काढायची. आर इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन ऑफ 2 थीटा डिवायडेड बाय जी. यू किती रे? 500 त्याचा स्क्वेअर साइन ऑफ 2 into 15 डिग्री डिवाइड बाय जी किती 10. 500 दोनदा लिहितो मी. साइन 30 किती असते रे? 1/2 डिवाइड बाय 10. 0 ला 0 कॅन्सल. 500 ह्या 2 ने डिवाइड केलं. 50 डिवाइड बाय 2 25. 0 0 25 सव्वाशे. इथे डेसिमल पॉइंट निगेटिव्ह साईडला सरकवला. 3 घरं निगेटिव्हला तर पॉझिटिव्ह बाहेर येत असतो. देयर इज अ 12.5 into 10⁻³ मीटर. बरोबर आहे का? हो सर. हा. क्वेश्चन नंबर 6 ट्राय करायचा तुम्ही. हा अरे यार कोणाचा आवाज आहे तिथे? क्वेश्चन नंबर 6 ए प्रोजेक्टाईल. आता तुम्ही सॉल्व्ह करायचं. ए प्रोजेक्टाईल थ्रोन विथ speed u at an angle theta u v w काय बी स्पीड देईल
angle theta has a range r on the surface of earth. For same speed, same u and theta, it's a range on the surface of moon. Surface of moon is A r by 6, B 6r, C r by 36 आणि D 36r. अंदाजे उत्तर कोणते नसू शकतात? 50-50 जी आपण हे वापरू. अंदाजे कोणते आन्सर नसू शकतात? रेंज मला सांगा. आर चा फॉर्म्युला आर इज इक्वल टू आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू जी. यू आणि थीटा सेम दिलाय पृथ्वी आणि चंद्रावरती. जी चंद्रावरती कसा होतो? कमी होतो. याचा अर्थ आर वाढायला पाहिजे. मग आर पेक्षा जास्त उत्तर कोणते? 6r आणि 36r. ए आणि सी आन्सर नसणार आहे. तुमचा आन्सर बी किंवा डी पैकीच असलं पाहिजे. सर 6r आलं. एकदम करेक्ट. सर बी. हा करेक्ट आहे. कारण तुम्हाला हे माहित असलं पाहिजे, acceleration due to the gravity on earth is 1/, moon ही 1/6 अर्थ असते. पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीच्या 1/6 असते. बरोबर ना? मग आर ई किती दिलाय? आर दिलाय. तर मूनवरची रेंज विचारली. आर इज इक्वल टू काय? यू स्क्वेअर साइन ऑफ 2 थीटा डिवाइड बाय जी. यू आणि थीटा दोन्ही ठिकाणी सेम. याचा अर्थ आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू जी. तुम्हाला मूनवरची रेंज काढायची तर आर एम डिवायडेड बाय आर ई. इन्व्हर्सली तर जीई डिवाइड बाय जी एम. इन्व्हर्सली असेल तर एम च्या पुढे येईल. जीई डिवायडेड बाय जी एम किती? 1/6 जीई. गेट कॅन्सल. 6 वरती जाईल डिवाइड बाय 1. तर आर एम इज इक्वल टू 6 आर ई. आर ई ची किंमत ठेवून देऊ. देर द 6r. राईट? बरोबर आहे का? हो सर. क्वेश्चन नंबर 6. 6च का? 7 सर. 7. क्वेश्चन नंबर 7. आता तुम्ही सॉल्व्ह करायचं. असं म्हणतोय मी फक्त. द स्पीड ऑफ projectile at highest point becomes 1/√2 times initial speed. हायेस्ट पॉइंटला किती स्पीड म्हणतो? इनिशियल स्पीडच्या 1/√2. द हॉरिझॉन्टल रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. The horizontal range of a projectile is A u square by g, B u square by 2g, C u square by 3g, and D u square divided by 4g. चला फास्ट. शीतल आलं का? नाही सर. सोडवायले. सोडवा.
हा हायेस्ट पॉइंट आहे. इथं व्हर्टिकल व्हेलॉसिटी किती असते रे? 0. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी Vx बरोबर u cos थीटा असते. आणि हीच किती दिली हायेस्ट पॉइंटला? एकच व्हेलॉसिटी ना, त्यामुळं Vx किती दिली तुम्हाला? u cos थीटा. ही u cos थीटा किती सांगितली? 1/√2 टाइम्स u. 1/√2 टाइम्स इनिशियल स्पीड. इनिशियल स्पीड किती तुमचा? u. बरोबर आहे. त्यावरून थीटा मिळेल. u ला u कॅन्सल. कॉस थीटा बरोबर 1/√2. त्याचा अर्थ थीटा बरोबर किती रे? 45. बरोबर आहे का? हो तर सर. r इज इक्वल टू u स्क्वेअर साइन ऑफ 2 इंटू 45 थीटाची किंमत ठेवली डिवाइड बाय g. साइन 90 किती? 1. तो r इज इक्वल टू u स्क्वेअर इंटू 1 बाय g. तो r इज इक्वल टू u स्क्वेअर बाय g. तो आंसर ए. आंसर ए. बरोबर आहे का? हा, आता तुम्ही सॉल्व करायचं. आता क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. सीआर काय म्हणतो तो? ए लार्ज नंबर ऑफ गोळ्या म्हणजे बुलेट्स आर फायर्ड in all directions with the same speed u. What is the maximum area? What is maximum area? Area on the ground. On the ground. On which bullets spread. Bullets spread. A pi u square divided by g. B pi u raised to 4 divided by g square. C pi square u raised to 4 divided by g square. And D pi square u square divided by g square. सॉल्व करायचं. या ठिकाणी हा व्यक्ती इथून गोळी अशी फायर केली तर इकडे गेली. तो याच दिशेला नाही, तो म्हणतो इन ऑल डायरेक्शन. मग इकडं जाईल, इकडं जाईल, इकडे येतील, इकडे जातील, इकडे जातील, इकडे जातील, इकडे जातील. मग हे अंतर आर मॅक्झिमम. आणि मग एवढं क्षेत्रफळात गोळ्या एरियामध्ये, एवढ्या एरियामध्ये या गोळ्या काय होतील? विखुरतील, स्प्रेड होतील. मग आर किती रे? रेडियस किती? आर इज इक्वल टू आर मॅक्स. आणि आर मॅक्स किती असतो? यू स्क्वेअर बाय जी. सर ऑप्शन बी. तर एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर पाय आर मॅक्स. एकदम करेक्ट. पाय आर मॅक्स ची व्हॅल्यू यू स्क्वेअर डिवाइड बाय जी चा स्क्वेअर. तर पाय यू रेज टू 4 डिवाइड बाय जी स्क्वेअर. पाय यू रेज टू 4 डिवाइड बाय जी स्क्वेअर. आंसर बी. सोपं असतंय, बरोबर नाही? फक्त बेसिक थिअरी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. सोपं आहे फिजिक्स. आणि नुसतं पाठ करून उपयोग नाही. पाठ केल्यावर फॉर्म्युले वापरायचं कळत नसतंय. आता एवढं सॉल्व करा बरं, बघू आपण. ए प्रोजेक्टाईल is projected with initial velocity 6i cap plus
8j cap meter per second. If g is equal to 10 meter per second square, then horizontal range is A 4.8 meter, B 9.6 meter, C 19.2 meter आणि D 14 मीटर. चला सॉल्व करा फास्ट. 1 2 3 4 5 झालं. हा यू आहे तुमचा. थांबा ना सर. हा थांबतोय, मी डायग्राम काढून देतो फक्त. मग थीटा याच्याशी केला तर हा यूएक्स इंटू आय कॅप, आणि इथून इकडे जायचं शेवटच्या टोकाला UY इंटू जे कॅप. मग वेक्टर यू बरोबर काय, UX इंटू आय कॅप प्लस UY इंटू जे कॅप. यू दिलाय तुम्हाला 6I कॅप प्लस 8J कॅप. तर UX किती रे 6, UY किती ऑप्शन बी. 8. ऑप्शन काय, बी. बी. करेक्ट आहे, करेक्ट आहे, सर. सर बी 9.6 मीटर. एकदम करेक्ट. हुशार लेकर आहेत. आणि यावरून तुमचं ऑप्शन बी. हा करेक्ट आहे, थीटा काढता येतो. tan ऑफ थीटा इज इक्वल टू UY बाय UX. बरोबर आहे का, समोरची भागिले ऍडजस्टंट. 6/8 2 6 2 8. बरोबर आहे का. मग tan थीटा बरोबर बघा तुम्ही, हा थीटा आहे. tan थीटा बरोबर समोरची साइड किती 3, ऍडजस्टंट किती 4, ही 3 ही 4, तर ही किती येईल, दॅट इज द 5. बरोबर आहे का. अरे बरोबर आहे ना, पायथागोरस थेरम वापरला तर हा 5 येईल ना. 3 3 9 4 4 16 16 9 25 25 चा वर्गमूळ 5. बरोबर आहे का. मग आर बरोबर काय रे, यू स्क्वेअर साइन ऑफ 2 थीटा डिवाइडेड बाय जी. तर यू किती तुमचा, यू काढावं लागेल ना, यू काढावं लागेल ना. हो सर. यू इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ UX स्क्वेअर प्लस UY स्क्वेअर. 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर 36 प्लस 68 36. 36 प्लस 64 100. देयर इज अ 10. U is equal to 10. इक्वल टू 10. मग या ठिकाणी 10 स्क्वेअर डिवाइड बाय 10 साइन 2 थीटाचा फॉर्म्युला असो लिहू, साइन थीटा इंटू कॉस थीटा. चालतंय का. हा तसंच असतंय साइन 2 थीटाचा, कारण इथं थीटा दिलाय. मग साइन 2 थीटा बरोबर फॉर्म्युला काय तुमचा, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. मग 2 साइन थीटा समोरची भागिले अपोजिट डिवाइड बाय हायपोटेनस 3/5 कॉस थीटा 4/5. बरोबर आहे का. हो सर. 5 2 10 2 2 4 4 चौक 16 16 3 48 डिवाइड बाय 5. 5 9 45 खाली किती 3 5 25 9.6 मीटर. 9.6 मीटर. इथे थांबू आपण आणि प्रोजेक्टाईल मोशन वरती जेवढा झालाय पार्ट तिथपर्यंतचा एक्झाम असेल रविवारची, संडेची. ओके सर. यू कॅन स्टॉप हियर. सॉरी सर, आज लेट झालं लेक्चर अटेंड करायला. मला स्टार्ट करायला उशीर झाला होता. बाय सर. ओके बाय बाय सर. बाय 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 थँक्यू सर. बाय. बाय. लेक्चर आजचं किती आहे रे, एल किती 11 ना. हो सर. बाय सर.
बाय बाय सर. बाय बाय. आले का नोट्स? हो सर. ओके. हो सर. काय अडचण? नाही सर. सर प्रॉब्लेम खूप सोपे चालले सोडवायला आता. कन्सेप्ट क्लिअर झालं की शीतल सोपं जाणार. फक्त कन्सेप्च्युअल आपण समजून घ्यायचं. ज्या पद्धतीने थिअरी झाली त्या पद्धतीने प्रॉब्लेम मध्ये येणारच आहे. एकाच दुसरा विचार करायला लावेल, अन्यथा सोपे जाते. आता हो, सोपं चाललंय ना? हो. ओके सर ओके ओके. ऋषिकेश धांडे. ऋषिकेश, माझं हा समजता येणार आहे? हा समजतो. हा, नवीन टॉपिक सुरू झाल्यावर तुला समजायला सुरुवात होईल. हे थोडं अवघड जाईल, थिअरी झालेली नाही तुला. हा ओके ओके, वी कॅन स्टॉप हिअर. Thank you, sir. ओके.